उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी। चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठ विभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा जीवनामध्ये झालेली संत भेटी आणि संत भेटीच्या भाग्यामुळे झालेली परमात्म प्राप्ती, त्या परमात्म प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव तुकोबाराच्या अभंगामध्ये मांडतायत। अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र हेलसवाडी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणार हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक, समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं दोनही मृदंगाचार्य महाराज, सर्व गायनाचार्य महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला विठ्ठला निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं। उजळले भाग्य, थोडासा गेन वाढ, थोडा आवाज वाढ। उजळले भाग्य आता, तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं। का भाग्य उजळलं म्हणतात? तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही। अवघी चिंता वारली, चिंता मेली वारली, आहे की नाही? मग लोक म्हटले, महाराज कोणती चिंता आहे तुम्हाला? परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते, कोणती? परमात्म प्राप्तीची। आणि तुकाराम महाराज म्हणतात ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही। कशामुळं? संत दर्शनी हा लाभ, संताच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला। काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला। पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला। लोक म्हटले जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? तुकाराम महाराज म्हणले जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला। ऐका बरं का, देवाला राहण्यासाठी योग्य जागा जर कोणती असेल तर हृदय आहे। हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही। तुकाराम महाराज म्हणतात जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला, पण कुठं? संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू। संपुष्ट म्हणजे आतल्या आत, माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये आतल्या आत जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये तो परमात्मा मी साठवला। करोनी पोटी साठवू। हृदय बंदी खाना, बोला बोला बोला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोण दिला। देवाला कोंडून ठेवायचं असेल तर कोणतं जेल करावं लागतं? येरवड्याचं का? नाही, हृदयाचं। हृदयाच्या जेलमध्ये देवाला ठेवता येतं, म्हणून महाराज म्हणले जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला। लोक म्हटले कुठून आणून ठेवला? महाराज म्हणले कुठूनच आणून ठेवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं। तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला। बोलत चला बरं का, तो या भावा सापडला। भावानं देव सापडल्या जात असतो, म्हणून भाव बळे आकडे, बोला 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 बोला, एरवी न आकडे करतळी आवडे तैसा हरी, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे। देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त। ऐका बरं का, देवाला आपलंसं करण्यासाठी फक्त भाव कारणीभूत आहे। महाराज म्हणले तो भाव मी संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला। मोकळं बोला, बिनधास्त बोला, टेन्शन घेऊन बसू नका, फ्रेश बसा बरं का, एकदम हसत खेळत राहा। आपला चालता बोलता कार्यक्रम तुम्हाला आणि मला मिळून कीर्तन करायचं आहे हा, उगाच टेन्शन घेऊन बसू नका। मला सांगा, सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी, बरोबर आहे ना? बरोबरच आहे, तुम्ही फक्त माना हलवा, हां तेवढं सहकार्य करा। सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो। मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते?
बोला 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 बोला. तुम्ही माय मातीला आल्यासारखं बसू नका गडे हो. फ्रेश बस आहे की नाही. बोलत चला ना. चुकलं तर चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही. हां मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? बोला बोला पटकन बोला. असावी लागते. हां असं बोला ना. महाराज हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. मग महाराज म्हणतात तो परमात्मा सापडला. मग सापडायच्या अगोदर हरवावा लागेल. बरोबर आहे. हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम बोला बोला. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बरोबर आहे ना. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. हृदयात देव आहे मग दिसत का नाही? बोलत चला. कोरोना आहे का? आहे. कोरोना आहे का? बोला ना. आहे. कोरोना आहे. मग कुणी कुणी पाहिला? हात वर करा बरं. पाहिला का? बोला ना. पाहिला का? नाही. मग नाही का? आहे. मग पाहिला का? नाही. मग नाही का? मग पाहिला का? मग चालू देऊ का असं जाता? हा कोरोना आहे मग पाहिला का? नाही पाहिला. ऐका, जे म्हणतात देव दाखवा त्याला म्हणावं कोरोना दाखव. कळतं का माझं बोलणं? जे म्हणतं ना देव आहे तर दाखवा त्याला म्हणायचं कोरोना आहे ना मग दाखव. दिसतं तेच सत्य म्हणावं. तो कोरोना कोणी पाहिला महाराज? आहे की नाही? लक्षात ठेवा. बघा एक वाक्य बोलतो, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज. दुसरं कोणीच वाचू शकत नाही. लक्षात ठेवा. मग देव आहे तर दिसत का नाही? का दिसत नाही त्याचं बी उत्तर सांगतो, उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एका गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं, आय महात्मा ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी ते ब्रह्म तू आहे. रोज गुरुजींना पोरांना शिकवायचं तू देव आहे, तू देव आहे, तू देव आहे. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीकडे आलं म्हणे, गुरुजी तुम्ही आम्हाला रोज देव आहे देव आहे असं सांगता पण अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणले, बाळा आपण अनुभवाचं नंतर बघू. तो आपल्या वरच्या मजल्यामध्ये जा आणि आपलं कपाट आहे त्याच्यात एक लोखंडाची डबी आहे, तेवढी डबी घेऊन माझ्याकडे ये. पोरगं गेलं, कपाट उघडलं, लोखंडाची डबी घेतली आणि गुरुजीकडे आलं. गुरुजी ही लोखंडाची डबी. गुरुजी म्हणले, बाळा आता ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पटतंय का तुम्हाला? लोखंडाच्या डब्बीत परीस राहणं शक्य आहे का? बोला 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 ना. नाही. लोखंडाचा आणि परीसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सामान्य माणसाला कळतं. पोरगं म्हणे, काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणले, बाळा ती लोखंडाची डबी उघडून त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोरगं म्हणे, तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का? काय बोलता तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पोरं आता फॉरवर्ड आहेत महाराज. हे लेकरं हुशार येतात आहे की नाही. 12वीचा निकाल लागला आणि एक पोरगं घरी आलं. घरी आल्यावर बापाला म्हणे, बाबा आपल्या गल्लीतले पोरं ढिगाणं नापास झाले म्हणे. बाबा ढिगाणं. बाप म्हणे, तू? मी सुद्धा त्या ढिगात आहे म्हणे बाबा. दुसरीकडे शोधायची गरजच नाही. एक पोरगं बापाला म्हणे, बाबा मला बुलट पाहिजे. काय म्हणे? बाबा मला बुलट पाहिजे. बाप म्हणे, अरे देवान 2 पाय कशाला दिले? ते म्हणे, एक किक माराय आणि एक गिअर टाकाय. आता काय सांगणार तुम्ही अशा पोरायला? बोला. फॉरवर्ड पोर आहे. पोरगं म्हणे, काय बोललात गुरुजी तुमचं तुम्हाला तरी कळतं का? गुरुजी म्हणले, तू सांगितलं तेवढं कर. पोरांनी डबी उघडली. ऐका. आणि खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता. कोणी म्हणाल आता महाराजाला दवाखान्यात न्यायची वेळ आली. थोडा विश्वास ठेवा. खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. आता बोलत चला बरं का. तुम्ही मोकळं बोला बरं का. तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढं बोलणार नाही. मला सांगा, लोखंडाच्या डब्बीत परीस नव्हता का? बोला 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 बोला. होता. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद. मग लोखंडाच्या डबीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल आणि लोखंडाचा परीसाचा स्पर्श घडून आणावं लागेल. म्हणजे लोखंडाच्या डबीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. ऐका सिद्धांत. लोखंडाच्या डबीत परीस होता पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळं लोखंडाच्या डबीचं सोनं झालं नाही. तसं हृदयात देव आहे पण अज्ञानाच्या पुडीत गुंडाळलेला आहे. मायेचं, अविद्येचं, अज्ञानाचं आवरण कागद त्याच्यावर आहे. मग त्या अज्ञानाचा कागद काढावा लागेल ना. तो अज्ञानाचा कागद आपण आपल्या ताकदीनं काढू शकत नाही. याकरता संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे.
तुकाराम महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझं अज्ञान दूर झालं आणि माझ्या हृदयातला देव मला कळाला म्हणजे सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात बघा. बोलत चला बरं का. एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला 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 जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस हा मिळतच असतो. येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपण जयंती करतो आणि संताचा जाण्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपण पुण्यतिथी करतो. येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसाला आपल्या जीवनात महत्त्व असतं बघा. एका स्मशानभूमीत असं छान वाक्य लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात बघा. ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे, पण माझ्या जीवनात या दोनही दिवसापेक्षा एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. लक्ष देऊन ऐका. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा बोला 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 जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी बोला 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 पाहुणी गुरुवार केला अंगीकार, तुका म्हणे माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले बोला माया हो सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि कोणता मंत्र दिला? राम म्हणण्यात सुद्धा दम नाही आपल्या. कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी असं म्हणा ना जोरात, आहे की नाही? बघा राम, आता ते सोपं नाही ना महाराज, आहे की नाही? राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला ना. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? राम किती सोपं आहे. वेलांटी नाही, जोडाक्षर नाही, ओकार नाही, काही नाही, आहे की नाही? राम म्हणणं सोपं आहे. राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज आहे का? नाही. डोळे लावून घ्यायची गरज आहे का? थुकत बाहेर यायची गरज आहे का? नाही कळलं तुम्हाला? तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज आहे का? नाही. राम म्हणणं फार सोपं आहे, पण ऐका राम मुखाला येण्यासारखं अवघड दुसरं काहीच नाही महाराज. इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, ते लाकडाचे मृदंग विठ्ठल विठ्ठल म्हणतात, यांच्या गळ्यातले टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात, पण कीर्तनातली माणसं म्हणत नाही. नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला. आता तर कोणी म्हणल हाड म्हणल्यावर तर कुत्र बी जाते, बरोबर आहे का नाही? राम कृष्ण हरी. कोणता मंत्र दिला? बोला बोला राम कृष्ण हरी. ऐका, उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात राहते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं खुशाल महाराज, ते मंत्रानं चालायचं. त्याच्यानंतरचं जग तंत्रानं चालायला लागलं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं चालायला लागलं, आणि सध्याचं जग षडयंत्रानं चालतं बघा. कळतं का माझं बोलणं तुम्हाला? गुरु स्वप्नात आले आणि रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, आणि स्वप्नात येऊन माझ्या गुरुनी मला काय मागितलं? भोजना मागती तुप पावसार, पडिला विसर स्वप्न मागे, पडिला विसर स्वप्न मागे, पडिला विसर स्वप्न मागे. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन काय मागितलं? भोजना मागती बोला बोला तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नात आले माझे गुरुजी आणि तूप मागितलं. किती मागितलं? बोला ना. पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप? आता तूप म्हणलं की चूप, आहे की नाही माया?
तूप म्हणलं की आता बोलायचं का? एक पंक्तीन पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताना माया हो म्हणा हळवा बरं, ऐकताय ना? भाजीचा चमचा वेगळा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. कळतंय का तुम्हाला? जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबभर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल आणखी एक बोलेल मी तुम्हाला. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे बाळाऊ? कशाने खाता? चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. चपर चपर करू नको, हसता खेळता 5 वर्ष निघून जातील येड्या. बरं, अजून चमच्याचा एक आणखी दुर्गुण सांगेन मी तुम्हाला. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला तो रिकामं करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून चमच्यापासून सावध राहत जा. विठाला विठाला. तुपाचा चमचाच वेगळा असतो महाराज. बरं, काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? ना चाटीराव नामदेवराव, तुपाचा भाव आम्हाला माहीत नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे बरं का. 700-800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बा. आता बी काही वावडं नाही पण टाईम नाही. मग लहानपणी पंक्तीला जेवाय गेलं का अख्खा गाव जेवाय असायचा बघा. आणि तूप एका वाटीत नाही तर द्रोणात असायचं. आणि मंदिरासमोर अशी लंबी पंगत बसलेली राहायची, या काठाची त्या काठाला. आणि ते तूप जर पोरान वाढाय घेतलं ना, ठेवल तू पाणी वाढ पाणी, बरोबर आहे ना? मग ते तुपाचं एकच माणूस असायचा वाढायला. ते सगळं झालं की म्हणणार, ते वाढून झालं बाकीचं की म्हणणार त्या शामरावला बोलवा. मग ते येणार, अशा बाया मागं करणार, तुपाचा द्रोणी हातात धरणार, 4ही बोट एकदाच बुडून घेणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजी तुपाची वानवा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. आता तुपाचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? मग कसा संबंध आहे? बरं, मागितल्याच्या मागितलं, किती मागितलं? पावशेर. तर पावशेरन तूपन परमार्थ हे जुळतंय तरी का कुठं? हे कसं जुळतं मी तुम्हाला सांगतो बघा. पाव म्हणजे किती? सोपं सोपं. पाव म्हणजे किती? किलोचा 1/4 आहे की नाही? किलोचा 1/4 भाग. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. बरोबर आहे ना? तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झालं चित्त, याच्यातला 1 भाग झाला चित्ताचा. ऐका, जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, बॉडी प्रेझेंट माइंड ॲब्सेंट. शरीरानं सर्वच माझ्या पुढं बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुनी मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाचे भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य. ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला दर्शन झालं त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. लक्ष द्या माझ्याकडे. उजळले, थोडासा. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. ऐका बरं का, हा अभंग थोडा का होईना बहुतेकांच्या पाठे. आज बऱ्याचशा गावचे लोक सरपंच झाले. ते सहज चालता चालता म्हणले असतील उजळले. बस, कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे. पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठे.
कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येतं का? आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, उजळले भाग्य आता, चप्पल घ्यायची चिंता वारली. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल? कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य कोणतं आहे? आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? ते ना शेजाऱ्याच्या संडासात उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावं लागतो, एवढे इमानदार लोक आहेत. जाणकार लोकांना माझं बोलणं कळेल, बाकीच्या परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला विठाला. आज इमानदारी आहे आपली. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. एका एका शब्दाचा आपण विचार करून जिथं वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे नवीन उदयाला येणं किंवा चकाकी येणं. वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजळणं म्हणतात. माया हो, बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर पहा. तुमच्या इथे दिलं होतं का? आमच्या गावात दिलं होतं. तुमच्या इकडे दिलं का? हां, चांगलंच उजळून दिलं तर त्यांनी, आहे का नाही? त्यानं उजळून दिलं नव्हतं, नेलं होतं बरं का. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात हे महत्त्वाचं आहे. आपण कशाला भाग्य म्हणतो आणि साधू संत कशाला भाग्य म्हणतात? ऐका बरं का. आपल्या दृष्टीनं भाग्य कोणतं आणि परमार्थाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? संसाराच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आणि परमार्थाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? ऐका, संसारात कुणाला भाग्यवान म्हणतात? तो एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला तर लोक त्याला फुलांना भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या दृष्टीने भाग्य कोणतं आहे? चांगली बायको, चांगलं पोरगं, भरपूर पैसा आणि एखादं पद आणि 4 लोकांनी आपल्याला मानावं. बरोबर आहे ना? हेच भाग्य आहे ना? बायको, पोरग, पैसा याला जर आपण भाग्य म्हणत असाल तर महाराज परमार्थात त्याचा एका प्रमाणात निषेध भाग्य तरी नो हे धन पुत्रदारा, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई. पैसा याला जर आपण भाग्य म्हणाल तर महाराजानं त्याचा निषेध केला. भाग्य तरी नो हे धन, पुत्र आणि दारा. दारा म्हणजे बायको बरं का. बायको, पोरग, पैसा हे भाग्य आहे. चांगली बायको मिळणं भाग्य आहे पण संसारातलं. पोरं चांगले होणं भाग्य आहे पण संसारातलं. पैसा जवळ असणं भाग्य आहे पण संसारातलं. एखादं पद आपल्याला मिळावं भाग्यच आहे पण संसारातलं. पण परमार्थात जर म्हणाल तर भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग परमार्थात भाग्य कशाला म्हणायचं? निकटवास बरा संतापायी. संताच्या सहवासात आपल्याला राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंजल भदे पुरुषो यदा वै अज्ञान हे दुग्ध मोहमदांधकार नाशम विदाई तदोदये ते विवेक. हा डोळ्याला बांधला आलं लक्षात? हे कळणार नाही तुम्हाला पण म्हणलंय अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर माणसाला सतशास्त्राचं श्रवण घडत असतं, साधूचं दर्शन होत असतं. ऐका लक्ष देऊन. मग भाग्य म्हणायचे कशाला? देवानं जवळ घ्यावं हे पहिलं भाग्य. काम क्रोधावर विजय मिळवणं दुसरं भाग्य आणि संताचं दर्शन होणं तिसरं भाग्य. ऐका,
देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मी जे याची लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय. ते ही जोडी संत पाय. ऐका बरं का. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. लक्ष देऊन ऐका बरं का. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. ऐका बरं का. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. आपलं कोण आणि परक कोण हे जाणून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राहा. परक्यातले आपले ना आपल्यातले परके इथंच कळतात महाराज. गिरना भी अच्छा होता है, औकात का पता चलता है. कौन अपना है कौन पराया है हाथ देने से पता चलता है. कळतं महाराज. लक्षात ठेवा. कंडिशननुसार माणसं बदलतात. वातावरणानुसार, थोडा इको कमी करा. वातावरणानुसार माणसं बदलतात. कसे बदलतात बघा. बोलत चला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. चहात माशी पडली तर चहा फेकून देता आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 कशाला फेकता? माशीला. नुसतं फेकता का? नाही, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. चहा फेकायला हरकत नाही हो. 5 रुपयाला आहे. 800 रुपये किलोचं तूप फेकतात का लोक? माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, काय होत नाही पाणी मार. असेच आहे ना महाराज. हे वातावरणानुसार लोकांचं बदल नाही. म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य. आता जवळ करतील, उद्या पायाखाली बी तुडवतील. लोकांचं काय? तोंडावर फोन केला की म्हणतात शास्त्रीजी कुठपर्यंत. फोन ठेवला की म्हणतात कुठवर आलं रे ते. ही परिस्थिती आज. परिस्थिती आहे. तोंडावर म्हणतात काय महाराज सुंदर कीर्तन करतात आणि माघारी मूर्ख येते, त्याला अक्कल नाही. आजी परिस्थिती आहे. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केलाय, एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काही तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. म्हणलं आता रिकामं नसल्यावर काय करू सांगा. तुम्ही जर आले नाही म्हणे तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. म्हणजे बैठकीतून फोन चालू राहिला, त्याला बंद करायचं ध्यान नाही. त्याच्याजवळ बसलेलं फोन लावणार म्हणे काय म्हणले रे महाराज. फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. आजी परिस्थिती आहे. कुठं घेऊन बसले लोक मानायले अजिबात नाही. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असली की लोक त्याच्या तोंडापुरतं म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव आहे, हे जो काही विकास झाला ही साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला म्हणतात महाराज सगळं गाव याच अवलादीने खाल्लं. आजी परिस्थिती आहे. म्हणून लोकांनी मानणं भाग्य नाही महाराज. लक्षात ठेवा. देवानं जवळ घेणं भाग्य. लोकांचं काय? सध्या आम्हाला देवानं जवळ घेतलं. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ज्याला देवानं जवळ घेतलं ना जग आपोआप त्याला जवळ घेतं. मी सांगू तुम्हाला, हे 80 वर्षाचे माणसं आमच्या पाया पडतात. ते आमच्या पाया नाही पडत, आम्ही देवाचं नाव घेतो म्हणून आमच्या पाया पडतात. लक्षात येतं ना. म्हणून देवा तू आम्हाला पाया पडायच्या लायकीचं तू बनवलंस. म्हणून म्हणतात ना मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा
शुक्रिया है न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी। मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं, हे उपकार तुझे, नाही तर कोण विचारलं असतं महाराज. विठाला विठाला म्हणून देवानं जवळ घेणं याला म्हणायचं भाग्य. दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं. म्हणतात ना कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गांठ की हानि है आग ना बुझे बारंबार, जीवन के दिन चार। संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार। कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार। काम क्रोधावर विजय मिळवणं, चोरी राल काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार याच्यावर विजय मिळवणं याचं नाव आहे भाग्य. विठाला 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 देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. आता कधी 10:10 आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये कोणता शब्द असतो? आता. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाये दान हे. पण त्याच्या अगोदर असं आहे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे याच्या अगोदर धावत होतं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. ऐका, एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये कोणता शब्द असतो? बोला ना, आता बोला ना, कोणता शब्द असतो? आता बोला ना, कोणता शब्द असतो? आता. हाच आता असतो आहे की नाही? मी तुम्हाला कळलं असं आता सांगतो. बस ना माय चिमणी. विठाला विठाला कळलं असं आता सांगतो. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली आणि बायकोची ऐकण्याची सहनशीलता कॅपॅसिटी मर्यादा संपली की बायको म्हणते आता. सगळ्याला अनुभव आहे आता. बस झालं, मी म्हणून बरं आहे, नाही तर एखादी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही तर एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न शिल्लकच आहे, तो सुटला नाही अजून बरं का. आणि बाया एकदा बिघडल्या आणि बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं मला.
किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्यावर बायकोल म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही, बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही मा केसान गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरं आहे का नाही. बाया का कौतुक आहे का महाराज, बाया उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. एकांत मला व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. बोलू देत नाही, कौतुक तर अजिबात नाही बघा. एकान बारीक कटिंग केली आणि बायकोल कौतुकानं म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातले दिसला असतात. तिला काय कौतुक आहे, अजिबात नाही महाराज. एक बाई नवऱ्याला म्हणे आहो मी कुणाला सांभाळू, मुलांना सांभाळू का तुमच्या मायबापाला सांभाळू का घर सांभाळू का जनावरं सांभाळू, सांगा ना मी कुणाला सांभाळू. नवरा म्हणे तू फक्त तोंड सांभाळ, मी सगळ्याला सांभाळतो. पण ती सांभाळणारच नाही महाराज, अख्या लक्षात ठेवा. म्हणून ऐकली तर ठीक, बरोबर आहे का नाही. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द, आता बोला ना कोणता शब्द, आता आता हाच आता आहे का नाही, हेच मध्ये आहे. उजळले भाग्य आता अवघे चिंता, वारली अवघे चिंता, उजळले भाग्य आता अवघी चिंता. बोला बोला बोला. वारली, वारली म्हणजे मेली. वारल्यावर पुन्हा यायची भीती आहे का. महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं निघून गेलेली 8 दिवसात घरी येते. चिंता आहे की नाही, बायको नाही चिंता, निघून गेलेली येऊ शकते. म्हणून महाराज म्हणतात वारली अवघी चिंता वारली. ऐका बरं का, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस सापडणार नाही. बघा बरं का, इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा, काही पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. चिंता नाही असा माणूसच नाही. आवाज कमी झाला की महाराजाला चिंता, वाढवले की शिट्टी मारते म्हणून माईकवाल्याला चिंता. इथल्या इथं घ्या, लय लांब जायची गरज नाही. प्रत्येकाला चिंता आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता, बरोबर आहे ना. जेवायला मिळेल का नाही, तुम्ही बोलत नाही, ही तर सगळ्यात मोठी चिंता आहे. तुम्ही घाबरता का, घाबरू नका, बोला ना, आहे की नाही. जेवायला मिळेल का नाही चिंता, झोपायला मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही, तुमच्याबद्दल माही तक्रार नाही बरं का, टेकायला काम मिळेल का नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल का नाही, बोला बोला, मुलगा होईल का नाही चिंता, मुलगा झाला जगेल का नाही चिंता, जगला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता, पोराने अभ्यास केला पाहिजे ना, पाहिजे त्या शाळेत पोराला टाकणं कोणाचं काम आहे बापाचं, पण तिथं गेल्यावर अभ्यास करणं कोणाचं काम आहे पोराचं, पोरानं अभ्यास केला पाहिजे ना. एक पोरगा असं शाळेच्या पटांगणात झोपलं होतं बघा, लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. शाळेच्या पटांगणात झोपलं आणि त्याचे मास्तर आले, मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपला रे, जाय तिकडे वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरगं म्हणे तिथं बसल्यावर काय होईल, ते मास्तर म्हणले ते शिकवायलेले मग समजन ना तुला, समजून काय करायचं म्हणे, अरे समजल्यावर तुला अभ्यासाला सोपं जाईल ना, बरं गेलं म्हणे अभ्यासाला सोपं, मग पुढं काय, अरे अभ्यासाला सोपं गेल्यावर तुला परीक्षेला चांगले मार्क पडतील, पडले म्हणे चांगले मार्क, मग त्याचं काय करायचं, अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल, भेटलं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, मग पुढं काय, अरे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल, मिळाली म्हणे डिग्री, मग तिचं काय करायचं, अरे डिग्री मिळाल्यावर तुला नोकरी लागेल ना, लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय, अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील, आले म्हणे पैसे, मग त्याचं काय करायचं, अरे पैसा आल्यावर तुला बंगला बांधता येईल, बांधला म्हणे बंगला, मग पुन्हा काय, अरे बंगला बांधल्यावर गाडी घेता येईल, घेतली म्हणे गाडी, मग पुन्हा काय, अरे एकदा बंगला झाला गाडी झालं भरपूर पैसे झाले की आयुषमध्ये झोपायचंच काम आहे, मग आता काय करायलो मी, कळतं का माझं बोलणं तुम्हाला, एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना,
का त्रास देताय तुम्ही मला, टेन्शन लेस. काय सांगावं महाराज अशा पोरांना सांगा. अभ्यास करेल का नाही चिंता, अभ्यास करेल का नाही चिंता, पास होईल का नाही चिंता, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल का नाही चिंता, तिथं अभ्यास करेल का नाही चिंता, डिग्री मिळेल का नाही चिंता, डिग्री मिळाली नोकरी लागेल का नाही चिंता, डिग्री मिळाली नोकरी लागली आता पुन्हा कशाची चिंता, छोकरी पोरी मिळेल का नाही चिंता. आता पोरायच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शनमध्ये आहे महाराज. दैल्या ओढू ओढू बेजारे, अर्धी बिडी आहे का नाही. त्याला म्हणा आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पकवा जायचा मेळ बसना तो कुठून बसणार. लक्षात कडनं पाहू तुम्ही बरं. उदाहरण सांगितलं, चांगलं वागणाराला भेटणं महाराज तर अशाला कुठून भेटणार आहे. आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, पोरगी पाहून आलं आणि गाडीत बसलं. खोटं बोलत नाही बरं का. त्याला म्हणलं आलं पोरगी पाहून, म्हणे हो. म्हणलं पसंत आली का, पसंत वर्ष झाले म्हणे मी कोणती बी होच म्हणायलो पण मिळच बसा, पोरीच राहिल्या नाही महाराज. लक्षात ठेवा बघा, मुलगी मिळेल का नाही चिंता. बरं लग्न झालं, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, ही सगळ्यात मोठी चिंता. लग्न झाल्यावर आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं चिंता. सांभाळलं घरात पण शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. अहो एक चिंता आहे का सांगा ना, शरीर चांगलं नाही राहिलं, एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो, तुम्ही हे आरतीचा ताटण हार कायला आणला. ते डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागे होतो हा कार्यक्रम, पुन्हा हार आणाय कुठं जाऊ. विठाला विठाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनचं जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते, मी सांगतो ना तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते. ऐका, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका. ऐका, एक सुंदर उदाहरण सांगेन मी तुम्हाला. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. चिंता कशाची करा. 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं कशासाठी, हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाला वाचवलं. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी बाबांच्या हातात जेव्हा दिलं, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती बोला 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 ना, 8 लाख. त्या बाबानं बिल पाहिलं, रडायला सुरुवात केली. त्या डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख रुपये बिल जास्त होतंय का तुम्हाला, रडू नका, मी लाखभर रुपये कमी करतो, तुम्ही फक्त रडू नका. त्या बाबानं सांगितलं डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. अहो मी मेलो असतो तर त्या पैशाला काय करायचं होतं. तुम्ही मला वाचवलं ना, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख केलं असतं तरी मी आनंदानं दिलं असतं. बाबा मग रडताय कशासाठी. त्या बाबानं उत्तर फार सुंदर दिलं. एवढं उत्तर घेऊन जरी घरी गेलात तरी बाद झालं. त्या बाबानं सांगितलं डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येतंय, 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून 1 रुपया सुद्धा बिल आलं नाही हो, रडू याच्यासाठी यायला. महाराज जगाच्या मालकानं आजपर्यंत आपल्याला कोणत्या अवयवाचं बिल दिलं नाही. ऐका, वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. एक दात पडला तर चांगला दात बसवाय 10,000 रुपये लागतात. देवान तुला 32 दिले आणि तो बिड्या पिऊ पिऊ पाडली, किंमत येणार द्यायची आपल्याला. शास्त्रज्ञाने साधारणतः 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे महाराज. आणि एवढा सुंदर नर, त्याने याचं कधी बिल दिलं का. हा लाईट लावला ना महाराज, याचं बिल भरावं लागतं. जगाच्या मालकाने एकच लाईट लावला सकाळी सूर्याचा, कधी बिल आलं त्याचं. अरे गार हवेची एशी लावली तर महाराज बिल डबल नाही येतं, पण देवानं पाठवलेली गार हवा याचं कधी बिल आलं का आपल्याला. मग कधीतरी फुकट मिळतं याचा विचार करायचा नाही. आणि मग यानं बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती. अरे वर्षातून 1 सप्ताह तुमच्या गावात माझ्या नावानं होणार आहे,
तुम्ही न म्हणता तुमचं बिल तिथं भरा आणि नाही इथं भरलं तर मग बजाजला भरा, हेडगेवारला भरा, दूतला भरा, आहे की नाही. इथं नाही भरलं तर तिथं भरावं लागतं बरं. म्हणून ज्यांचं बिल राहिलं असेल त्यानं उद्या सकाळी भरून टाका. विठाला विठाला जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गाईल गुण तयाचे. त्या भगवंताचं गुणगान करणं म्हणजे त्याचं बिल भरणं आहे. महाराज आम्हाला चिंता, पण कोणती चिंता? तुकाराम महाराज म्हणतात आमची एकच चिंता आहे. कोणती? कै मी उद्धार पावेन